अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता त्या टिकवायच्या कशा ते बघूया आपण. तर त्याच्यामध्ये मी आता 1 चमचाभर मीठ घालते आणि त्याच्यावर पाणी टाकते. बघा, भरपूर पाणी टाकायचं. मिरच्या चांगल्या धुवून घ्यायच्या. आता चाळणीमध्ये मी काढून घेते बघा, आणि त्याचं पाणी निथळायला 15 मिनिटं ठेवते. झालेत. आता मी हे परातीत ओतून घेते आणि बघा, हा माझ्याकडे कॉटनचं टावेल आहे, त्याने सर्व मिरच्या अशा सुक्या करून घेते. टावेलने सगळ्या सुक्या करून घेतल्यात. आता याची देठे काढून टाकायची. बघा, अशी सगळ्या मिरच्यांची मी देठे काढून टाकते. मी सर्व मिरच्यांची देठे काढून घेतली. आणि काय काय बघा, अशा अर्ध्या मिरच्या असतात किंवा अशा पिवळसर झालेल्या असतात, त्या घ्यायच्या नाहीत आपल्याला, त्या बाजूला ठेवायच्यात. त्या डब्यामध्ये अशा टाकायच्या नाहीत त्याच्यामध्ये. हे बघा, हे अशा अर्ध्या असतात ना, त्याच्यामुळे दुसऱ्या मिरच्या सडून जातात. तर मी प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे बघा, त्याच्यामध्ये हा वर्तमान पेपर घेतला आहे आणि तो याच्यात टाकते. का हा पेपर मी डब्याला लावला आणि त्याच्यावर टिश्यू पेपर टाकते बघा असा, आणि मग त्यात मिरच्या भरून ठेवते. तर सर्व मिरच्या मी याच्यात भरून घेतल्यात आणि त्याच्यावर टिश्यू पेपर ठेवते आणि झाकण बंद करते. आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा. महिनाभर मिरच्या जसून तशा राहतात, खराब देखील होत नाही. हे बघा, असा हा डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, महिनाभर टिकून राहतात. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.